नमस्कार. अंड्याचे आपण बरेच वेगवेगळे प्रकार नेहमीच करत असतो. आज आपण यापूर्वी तुम्ही कधीही खाल्ली नसेल किंवा बनवली नसेल असा मस्त चीझी अंडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. रेसिपी एकदम वेगळी आणि साधी सोपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला वाटण बनवायचं आहे. त्यासाठी 2 टोमॅटो घेतलेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 5 ते 6 काजू घेतले. मिक्सरमध्ये टाकून याचं वाटण तयार करायचं. आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. त्याचसोबत यामध्ये 1 मोठा चमचा बटर घालायचं. बटर घातल्यामुळे आपल्या या भाजीची चव खूप छान येते. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर कांदा बघा इथे आपला छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेलं टोमॅटो, काजू आणि आलं लसणाचं वाटण घालायचं आणि याला छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. यामध्ये आपण काजू घातलेले आहेत, त्यामुळे या भाजीला छान रिचनेस येतो. तर बघा या ठिकाणी आपण हे वाटण 2 ते 3 मिनिटं याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. यातून तेल असं छान सेपरेट व्हायला पाहिजे. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा ते 1 चमचा गरम मसाला पावडर आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. हे पावडर मसाले सुद्धा आपण यामध्ये 2 मिनिट चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. तर याला कंटिन्युअसली आपल्याला असं हलवत राहायचं आहे. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे फ्रेश दही घालायचं. लक्षात ठेवायचं आहे दही घालताना फ्रेश घालायचं आहे. जर या ठिकाणी तुम्ही आंबट दही वापरलं तर आपली जी ग्रेव्ही आहे ती आंबट होऊ शकते. आणि दही घातल्यानंतर याला कंटिन्युअसली असं हलवत राहायचं किंवा फेटत राहायचं आहे. तर याला छान असे बॉईल येईपर्यंत आपल्याला हे असं कंटिन्युअसली फेटत राहायचं आहे, नाहीतर यामध्ये दही फाटू शकतं. तर तेल सुटेपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे छान क्रीमी अशी ग्रेव्ही आपली तयार होते. आता याला मिक्स करून झालं की यावर आपण झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं आपण ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेतलेली आहे. याला पुन्हा एकदा सगळीकडून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपली अगदी मस्त चमचमीत अशी ग्रेव्ही तयार झाली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या ठिकाणी आपल्याला अंडी घालायची आहे. तर अंडी या ठिकाणी आपण बॉईल न करता या पद्धतीने 1 अंड वाटीमध्ये फोडायचं आणि ते अलगद यावर सोडायचं. आता ही अंडी आपण ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार नाही आहोत. यावर आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर भरपूर असं किसलेलं चीज घालायचं. चीज घातल्यामुळे ह्या ग्रेव्हीला छान चीझी असं टेक्स्चर येतं. झाकण ठेवायचं, 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर चेक करू. तर या ठिकाणी आपली जी अंडी आहे ती छान सॉफ्ट अशी शिजलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा वेगळ्या पद्धतीचा आपला हा अंडा मसाला तयार झालेला आहे. चला तर मग हा गरमागरम अंडा मसाला आपण सर्व करूया. यावर पुन्हा एकदा वरून थोडंसं चीज घालायचं. ऑप्शनल आहे, परंतु चीज घातल्यामुळे याची